कांदा टाकला, तेल टाकलं, मिरची आणि लसूण टाकलं आणि असा मस्त मुळा स्वच्छ करून कापून धुवून आणि ही मुळे कापून घेते. हे बघा अशी कापून घेतली मुळ्याच्या भाजीत. असं छानपैकी मस्त कांदा लाल मिरची परतून घेतली. मग त्यामध्ये टाकायचा असा मुळा, मीठ, छान हलवून भाजी घ्यायची. मुळ्याची भाजी, ही मुळ्याची भाजी टाकते. मिक्स करून घ्यायची. बारीक कापली का मग मस्त छान असे हलवून घ्यायचे. 5 मिनिटं अशी छान परतून घेतली का भाजी एकदम थोडीशी होऊन जाईल. फक्त मीठ लसूण कांदा लागतो. हा अशी छान भाजी सुक्की होऊ द्यायची, त्यातलं पाणी सर्व आटू द्यायचं. एकदम भाजी थोडी होती, कढईभर दिसते पण एकदम मग थोडी होते अशी. मस्त गरमागरम चपाती, इकडे चपाती. या खायला मंडळी. खाली चपाती भाजी टाकते. हे देखील या खायला भाजी आणि चपाती, मिरची, ताजी ताजी वाफळलेली भाजी. माझी मिरचीवर नाही.